नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोशियोलॉजी पेपर 2 जाती व्यवस्था त्याच्यामध्ये एक नवीन ॲक्च्युअली महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे की जसं हिंदू समाजामध्ये जाती व्यवस्था असते तसंच इस्लामिक समाजामध्ये पण ॲक्च्युअली जाती व्यवस्था आहे। त्यातील पॉइंट नंबर 1 त्याच्यामध्ये आढळणारी हायरार्की म्हणजे पदानुक्रम कसा आहे। तर सगळ्यात वरिष्ठ जो गट आहे त्याला अशरफ असं म्हणतात। अशरफ म्हणजे हे लोक जे आहेत आपलं जे मूळ आहे ते विदेशात आहे असं मानतात। त्याच्यामध्ये सय्यद, पठाण आणि शेख यांचा समावेश होऊ शकतो। त्याच्यानंतर येतात अजलफ म्हणजे ॲक्च्युअली भारतातील मिडल ज्या जाती होत्या मध्यम ओके त्या ज्या कन्वर्ट झाल्या त्यांना अजलफ असं म्हटलं जातं आणि जे लोअर कास्ट मधून कन्वर्ट झाले त्याला आपण म्हणतो अर्जल। तर अशा प्रकारे एक हायरार्की आढळते। त्याच्यानंतर इथे पण ॲक्च्युअली ऑक्युपेशन बेस्ड रिस्ट्रिक्शन आहे जे ॲक्च्युअली जाती व्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे इथे पण इंडोगॅमी आढळते म्हणजे आंतरविवाही गट आढळतात। आंतरविवाही गट हे हिंदू समाजापेक्षा छोटे आहेत जे ते इवन एक नातेवाईकापुरते पण ॲक्च्युअली मर्यादित असू शकतात असं लक्षात येत आहे। म्हणजे एकूणच इस्लाममध्ये पण जाती व्यवस्था आहे असं आपण म्हणू शकतो।